टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। देशातील आर्थिक दुर्बल कुटुंबातील जे विद्यार्थी आहेत इयत्ता 8वीचे, या विद्यार्थ्यासाठी केंद्र स्तरावर एक शिष्यवृत्ती दिली जाते। त्याला NMMS परीक्षा असं म्हणतात। या परीक्षेमध्ये आपल्या जिल्ह्यातून साधारण 6,500 विद्यार्थी बसलेले होते। त्यापैकी 215 विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झालेले आहेत आणि या 215 विद्यार्थ्यांपैकी 125 विद्यार्थी हे एकाच केंद्रावरचे धारक झालेले। ते म्हणजे वसंतदादा पाटील विद्यालय लोहारा आणि बाकी उर्वरित जिल्ह्यातून म्हणजे 7 तालुक्यातून फक्त 90 विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झालेले आहेत। म्हणजे 271 विद्यार्थ्यांमधले 125 विद्यार्थी धारक झाले आणि 6,200 विद्यार्थ्यांमधले फक्त 90 विद्यार्थी झालेले आहेत। या लोहारा या केंद्रावरचे जे विद्यार्थी त्यांचे जर गुण पाहिले तर सर्वांना जवळपास समान गुण आहेत। म्हणजे या ठिकाणी सामूहिक कॉपी झालेली आहे असा आमचा संशय आहे। तर या सगळ्या गोष्टीची शिक्षण विभागाने चौकशी करावी अशी मागणी आम्ही महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने केलेली आहे आणि याच्यामध्ये जे दोषी आढळतील त्यांना शिक्षा झाली पाहिजे आणि त्या ठिकाणी पुनर्परीक्षा घेऊन जे वंचित राहिलेले विद्यार्थी आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।